नाशिक तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेडची 66वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार। शेतकरी तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेडची 66वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पॅराडाइज लॉन्स अँड बँक्वेट हॉल मखमलाबाद म्हसरोळी लिंक रोड पंचवटी नाशिक येथे संघाचे सभापती श्री शरद रामदास गायखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत शेतकरी सभासद व थोर नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर संस्थापक कैलासवासी गोपाळ रामजी थेटे गंगाराम मामा यांच्या प्रतिमेचे पूजन, संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार श्री देवीदास आनंदराव पिंगळे, सभापती श्री शरद गायखे, उपसभापती श्री भिकाजी कांडेकर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले। श्री गणेश पूजनानंतर मॅनेजर श्री संदीप थेटे यांनी सभेतील विषय मांडत वार्षिक इतिवृत्ताचे वाचन केले। सभेत संघाच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या योजना, कर्ज वाटप, खत व बियाणे पुरवठा, बाजारभावानुसार मिळणारे लाभ तसेच आगामी कामकाजाची दिशा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे। पळसे येथील ज्येष्ठ सभासद श्री तानाजी गायधणी यांनी चालू आर्थिक वर्षातील नफ्याचा काही भाग सभासदांना रोख स्वरूपात न देता त्यांच्या भाग भांडवलात वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडलाय। सभागृहाने हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर केलाय। यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या 45.55 लाख कायदेशीर तरतुदीनुसार 10% लाभांश भाग भांडवलात वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। हा ठराव माजी सभापती दिलीपराव थेटे आणि संस्थेचे मार्गदर्शक माननीय खासदार देवीदास शेठ पिंगळे यांच्या महत्त्वपूर्ण सूचनेनुसार स्वीकारण्यात आला। विशेष म्हणजे ज्येष्ठ संचालक तानाजी गायधणी यांनी स्पष्ट केले की संघ स्थापनेपासून आजपर्यंत असा निर्णय कधीच झाला नव्हता, जो आज इतिहासात पहिल्यांदाच झालाय। या निर्णयामध्ये प्रमुख श्रेय विद्यमान सभापती माननीय शरदराव गायखे, उपसभापती भिकाजी कांडेकर तसेच माजी शिक्षण सभापती माननीय दिलीपराव शंकरराव थेटे यांच्या आग्रही भूमिकेला जाते। या संदर्भात माननीय खासदार देवीदास पिंगळे यांनी देखील ठाम भूमिका मांडत सभासदांना न्याय देणे हीच खरी प्राथमिकता आहे। संघ हा नफा कमविण्यासाठी नसून सभासदांची सेवा करण्यासाठी आहे। नफा होत राहील पण संस्था तोट्यात न जाता सुरळीतपणे चालत असेल तर त्यात काही अडचण नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले। खतांचा तुटवडा, किमतीतील वाढ व इतर अडचणी असूनही संस्थेच्या उलाढालीत व नफ्यात वाढ झाल्याचं अधोरेखित करण्यात आलंय। संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे सभासदांनी कौतुक केले। यावेळी मार्गदर्शक माजी खासदार देवीदास पिंगळे, सभापती शरद गायखे, उपसभापती भिकाजी कांडेकर यांच्यासह संचालक दिलीपराव थेटे, दीपक हगवणे, विष्णू थेटे, दिलीप चव्हाण, रावसाहेब कोशिरे, बबन कांगणे, शांताराम माळुदे, जयराम ढिकले, वाळू काकड, नवनाथ कोठुळे, सौ आशा गायकर, सौ मीराबाई लभडे, प्रशांत मोराडे, भास्करराव पिंगळे, संजय फटोळ, रामदास पिंगळे, बाळासाहेब मस्के, निवृत्ती घुले तसेच तानाजी गायधणी, संजय गायधणी, साहेबराव गायधणी, रामकिसन गायखे, मदन गायकवाड, विजय ढेरिंगे, गणपत गायधणी, विलास ढेरिंगे, रामनाथ गायधणी, संतोष गायधणी, संदीप गायधणी, बाळासाहेब सरोदे, महादू गायधणी यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व मान्यवर उपस्थित होते। या वार्षिक सभेला संस्थेचे संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार प्रदर्शन संचालक दीपक हगवणे यांनी केले। सभेतील वार्षिक इतिवृत्ताचे व्यवस्थापन व सभेतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मॅनेजर श्री संदीप थेटे यांनी केलेले उत्कृष्ट योगदान सभागृहात विशेष उल्लेखास पात्र ठरले। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।